जाण्यामुळे केवळ राजकीय पातळीवरची गणितं बदलली तसं नाही, तर ती अर्थातच कौटुंबिक पातळीवरची सुद्धा बदललेली आहेत। सुनेत्रा पवार यांनी आपल्या म्हणजे आता त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलेलं आहे, त्यामुळे अर्थातच त्यांना राज्यसभेचा राजीनामा द्यावा लागणार आहे। ज्या सभागृहाच्या सदस्य आहेत आणि राज्यसभेच्या त्यांच्या रिक्त झालेल्या जागी पार्थ पवार, अजित पवारांचे मोठे चिरंजीव यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता व्यक्त होते। कारण पार्थ पवार यांची सुद्धा इच्छा लवकरात लवकर राजकारणात सक्रिय होणार असण्याची माहिती मिळते। पार्थ पवार दिल्लीतनं आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करतील अशी सूत्रांची माहिती आहे। सुनेत्रा पवार यांच्या खासदारकीची 2 वर्ष शिल्लक आहेत, पण पार्थ पवारांना संपूर्ण 6 वर्षांसाठी राज्यसभेत पाठवलं जाऊ शकतं। यापूर्वी पार्थ पवार यांनी 2019 साली मावळ मतदारसंघातनं लोकसभेची निवडणूक लढवलेली, पण त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागलेला। तर पार्थ पवार यांच्या राजकीय कमबॅकची किंवा त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात होण्याची चर्चा रंगतेय। त्यांची आजवरची राजकीय कारकीर्द कशी राहिली आहे? मुंबई विद्यापीठाच्या HR कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स मधनं त्यांनी BCom ची पदवी घेतलेली आहे। अनेक कंपन्यांमध्ये ते संचालक आहेत। 2019 साली ते सक्रिय राजकारणात प्रवेशकर्ते झाले। मावळ लोकसभा मतदारसंघातनं त्यांनी निवडणूक लढवली, पण या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। ही त्यांची पहिलीच निवडणूक होती। पुण्यातल्या मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्या कंपनीचं नाव, अमेडिया या कंपनीचं नाव प्रामुख्यानं समोर आलंय। मात्र या प्रकरणी दाखल झालेल्या दोषारोपपत्रात पार्थ यांचं नाव नाही, त्यामुळे त्यांना मोठा कायदेशीर दिलासा मिळालाय। आणि सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अर्थातच त्यांना राज्यातली